शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे, फक्त बघत राहील. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धनावडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिले आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत उत्तर होतं. आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या त्या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल त्याला आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता त्याच्या खाली अट आहे की एका राजाला त्या देवाने दिलेल्या वरदान आहे आणि तुम्ही भूमाता याचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, तर त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काय ते आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखी प्रयत्न करा, याच्यावर काही मी जास्त बोलणार. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे याच्या डेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. यांना म्हणतात ह्या विनोदी अंग सोडलं तर ह्यांच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझे काय शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी हिट आहे. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहेत. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आहे. आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शब्दत्राच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम झालेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगड आहे, एका पाणी लंगड दुसरं लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेडेवाकडे असतील जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल जेवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढा करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम. काय देवाची कृपा आणि काय तुमचं हे बोलते ना की जलने वाले के देवा बोलने वाले के देवा बँडी सबकी इज्जत करता लाभर यांची पण इज्जत आपण केली, यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केलं तर यांच्या पोटात पुरुष उठतो, म्हणतात लावणी करणे काय ते अंग भिजू द्या रामाले. हे शक्तीवाले ह्यांनी करायचं. ही बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी पुरुष, मी तुरेवाला आहे, मी नमान करेन. मी सांगितलं ना जाकडे नमानामध्ये काही फरक नाही. हे मला शिकायचं. त्यांनी काय कधी आयुष्यात नमान केलेलं नाही, नाही तर काय केलेलं नाही. नमान कसं करतात मला मी आयुष्यभर केलेलं आहे. बरं नमान झिमन बुवानी केला नाही, सुषण गराडे बुवानी केली, ह्यांनी पण केला नाही, ह्यांनी पण केला नाही. ऋषी कदम बुवानी केला नाही, जोशी बुवानी केला नाही, अजून कोणी सचिन धुमक बुवानी केला नाही, सगळ्यांनी केला. अहो पवित्र गोष्ट आहे. हो एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर राहा, तुम्ही देवाच्या बाहेर राहा. आम्हाला कळतं शब्दतुरा काय तो नमन काय ते भाग काय मर्म काय वर्म काय सगळं माहिती आहे. आता ठेवण्यात झालेला हे डावा ना ते कुठं आहे. हे भेटीला सांग ना हे कधी वाजता आपण बाऱ्या करतो यार. कधी आमच्या कोळेकर कोण आम्ही त्याला कधी वाजता बाऱ्या करतोय. या तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झाली कावी, तुम्हाला सगळं पिवळं दिसत आलं. मी काय करतो हे जास्त आहे भेट, हे बहुत जास्त आहे कळलं. हे सगळं करतो. आता जाऊया डायरेक्ट ये आधी गाणं घेऊया त्याच्यानंतर आलं. बळवंत धोंडो कोकरे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे. पाहुण्याकडनं 500 रुपये आणले आहेत. बरोबर धनगरवाडी. धन्यवाद बळवंत माऊली. 500 रुपये. आता ह्यांनी लग्नाची गाणी गायली जमली. गाना जो भरीला गाना जो भरीला ह्या सगळं जमला. मग एवढा कसं जमला. मग तुम्ही लग्नाचं कसं म्हणलं कसं म्हणलं. डोंगर हिरवा हिरवा गाय नाही कोणाचा गाव बाबा दिली मला डोंगराचे आठ. ह्या सगळं अहो ह्या घेतल्याच लागलेला. अहो ज्यानं नमन केलं ज्यानं शक्तीतुरा केला त्याच्यात बाईनं लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो तेनीच अहो एक आमचा समीर तत्करे नमनातलं बादशाह परवा एकटा आलं होतं आमच्याकडे. ते वय बंद करा हवं तर येत नाही मध्ये जातो तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं. पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं मग उद्या लग्न. ह्या बायकाने सगळं खोबरं बरं किसून ठेवलं, धन बिन ठेवलं आणि सगळं झालं. आणि म्हणतात रातच्या रात पोरगी गेली. रातच्या रात मला टेन्शन आलं. ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय.
रातच्याला पोरगी गेली, बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या तोंडात. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा तर धन आणलेलं आहे, तर धन आपण म्हणतात ठीक आहे आगो काय आपलं करूया काय, तांदूळ आणलेलं आहे भेंडी त्याचं पण काहीतरी करू, पण एवढं 500 लोकांचं जे खोबरं किसून ठेवले त्याचं काय करायचं. अरे जातात तिने घेऊन तरी जायचं ना या खोबरं किसलेलं. अरे असं सगळं या पाहिजे आमच्याकडे. हे पोरी आयुष्यात काय पण करायचं, पण भेंडी पळून जायचं नाही कधीच करायचं नाही, कोण जायचं नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे, पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतो या, पहिलं गाणं या बाबा तुमचा विषय राणी बुवा, विषय घ्या तुमचा उदाहरण घेतो बाबा. नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय काय, सांग तू करशील असं तू काय ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे. नागिण विषारी मरणाच्या दारी, नागिण विषारी मरणाच्या दारी, अगं सांगतो करशील काय ग, अगं सांगतो करशील काय ग, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे. उगा इकडून तिकडं वळ, कधी बघून पळते सळ, कधी बघून पळते सळ, कधी बघून पळते सळ. गरुडाच्या मुठीत जीव तुझा, तुझ्या उरात माजले कळ, तुझ्या उरात माजले कळ, तुझ्या उरात माजले कळ. काय बाई घडलं तुला हे घडलं, काय बाई घडलं तुला हे घडलं, तुझ्या जीवाला घेणार आहे का, तुझ्या जीवाला घेणार आहे ग. ह्या गरुडाच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे ग, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे ग, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे ग, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे ग. नागिण विषारी मरणाच्या दारी, नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील काय ग, अगं सांग तू करशील काय ग, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंकड गिरणार आहे 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 ग. 4 वर्ष झाला लागोपाठ यांच्याबरोबर आहे. 4 वर्ष मी एकच गोष्ट सांगितली, आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता, तर म्हटलं एक टोपी घाला, टोपी घाला. आणि आज काय काल काय पावली, नवलाई पावली आणि खंडाळेश्वर पावलं, आणि आज ह्याने बाबा टोपी घातली, आज ह्याने टोपी घातली. आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे. हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला, टोपी घाला, बा त्यात काय वाईट होता, पण टोपी घातली. त्या देवीची गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटलेला आहे. बरं किती चांगलं दिसत होतो ते टोपी घालून, काय वाईटच होतो बुवा हे बरं. आज एवढा चमचमती बाय म्हटला, पदर आता किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडळेश्वर ही टोपी आशीर्वाद काय नाव दिले, आशीर्वादाची बरकत आहे समाजात आता म्हणून काय म्हणतोय. आता दुसरं गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला, वास काढायची सवय हिची, ही बघ ना दिवस रात्रीला. काय चाटून बघाई करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय चाटून बघाई करते का, काय म्हणावं कुत्रीला, काय चाटून बघाई करते
200 रुपये दिले, हे नाव आहे. तर डावा सवड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, हे डावा हे असे जोडपीठ डावा ते पैसे तुला. तर हे एवढा शांतपणा सांगितला, हे जी मी यांच्या गाण्याचा भाग दिला, गाण्याची चाल दिली, यांनी माझ्या गाण्याची चाल नाही दिली. जिंदाचा गणपती गायला तुला भाग नाही दिला, हे बाकीचं सगळं जमतंय आम्हाला, पण ह्याचा काय आलं मिळत नाही जमत. ह्याचं ना म्हणून सांगतो, हे लंगडा आहे, हे लंगडा आहे, ह्यांना मी चांगलेला आहे. ह्याने सांगितलं ना स्केल अँड फेल, याला सांगतो आता 3 प्रकारच्या स्केल दिल्या तर 3 स्केल याला गाऊन दाखवेल, पण ह्यांना ते पाठच केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी, आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझं, सर्वात जास्त प्रश्नाची उत्तर आम्ही द्यायची. जायका असं करायचं नाही, देवा कान कमेल काही बोलायचं नाही. एक गाणं गातोय, एक गाणं गातोय, ते गाणं असं आहे. समाज प्रबोधन हा शक्यतोला म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आलं. आमचं प्रभाकर झोपट नावले या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात, हे ज्ञानार्जन ज्ञान देण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम, जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर क्वेश्चन आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोरांनी शिकायचं कधी? हे आला पोरांनी शिकायचे कधी? तो पण मराठी शाळेत शिकलास ना? तुळत बाबा कुठे तुळत बाबा आहेत हो आहेत भारतात जोक सांगाय सांगताय. कोळेकर मोहन पैसे दिले, पण 200 रुपये नाही हवे ना, अजून 300 वाढले. 200 रुपयात बघत बसतो तरी नारळच लागतील तेवढे. नाही नाही 300 वाढव, बाकी माझं नाव खराबच झालेलं आहे ना, अजून होते 200 बघत बसणार नाही रे बाबा. डॅमेज तर हे गाणे घेतो प्रभाकर माऊली हा फरमाईश बघा ना, गावठी माणूस आहे हे म्हणतात ना मान. अरे गुरागडे शिकलो बुवा, गुरागडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा, सप्तस्वरांचा भाष्या बाबा तू, राहुल देशपांड्यांचा चुलत भाऊ तू, लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू बाबा लय मोठा, आमचं लय बाबा असं सगळं राहण्याचा भाषा. आम्ही गावठी माणूस एक विषय घेतो की हा बघा, शिक्षकांच्या खांद्यावर समाज प्रबोधन आहे. शक्यतोला म्हणजे फक्त असं असं नाही, आम्ही नुसतं नमन नाही कराय, आम्ही प्रश्न बोलतो. समाज प्रबोधनाचे सगळ्यात जास्त विषय माझा आहे, देवाची कृपा आहे. शक्यतोला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती हे बोझ. शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोझ, काम शिकवायचं सोडून ओ सांगा लागणार किती
हा जोक हे फोटो काय हा जोक घासून घासून गुळगुळीत चालला तरी पण तुम्हाला काय फटकी म्हणली तुम्ही काय सांगता रे गावाला तू म्हणा ना मंडळात बाहेर काढशील तेव्हाच गेला तर ओ डॉक्टर बघितलं ना असं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात ऐकायला येतं ना मागं हा आणि 3 सानं काय अजिबात कर हा ऐका तरी आणि 3 सानं झाली 3 सानं झाल्याने भगत गेला नाही भक्ताकडे गिराक गेला माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता आमच्या लांजाचा बाजार मंगळवारी लांजाचीच घटना झाली आणि संध्याकाळच्या नेहमीला महावरा ताजं बांगडं आठवड्यावर तुमचं असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले आणि ठेवला पडवी बांधून वर बांधून नाही खाली ठेवला दार लावला आणि गिराक आली हे असा भगत उगवतीकडे बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि 2 जण माझ्यासारखे आपले एवढे ह्याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊ व अमुक की बायको गेली ती येईल काय परत हा विषय झाला नारळ पूजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिले हे अगरबत्ती लावला बरोबर माहिती टाइम घालायचो बघा हे युट्यूबला गेलं ना तुम्ही आणि मी आहे सांगतो असं केला हे फिट आहे हे असं करायचं असतं नाही तर पुढा पाच आला अंगात हे आता कसं बघते माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला लागायचं तरी बायको गेली परत या थांब तुझं काम लय आणि तेवढ्या पडवीतली पिशकी सुरसुरली माजरू आलं माजरू बोका आला आणि भावल्यावर टाकला ह्यानं गिर टाकला होता गिर टाकलेला माझा बनी पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जी विकलं वर खाली वर अरे आठवड्यात 700 रुपयाचा मावरा आणलेला रे गेला 500 तुझं काम नाही 500 रुपयाचा गिरा मावरात 700 रुपयाचा करायचा का बरं ब्रेक तर टाकून झाला होता गिअर टाकलेला रे राजा गिअर टाकलेला करायचा का पण ना म्हटलं भरू दे ह्या गिराक्याला सांगू काहीतरी पण आतमध्ये कारभारी जवानकरी बघू तरी तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला माझे कारभार मिला बोलवा ह्यांना समजा ना या दात काढत कसं आपलं करायचं काय अरे बघताव काय कारभार मिला बोलवा तिनं ऐकलं ते आले हा म्हणा बोला काय अगं भया पडवी तिला समजलं काय होता गेली माधुर गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की नेलं अगं हाय काय नेलं ती म्हणली गेलं होय तर एकच बांगडा नेला बाकीचं सगळं आहे पुढ्याचं काम करा ठीक आहे म्हणले आता तुम्ही वाचा असं बघ हा हे वाईट काय आहे याच्यात रमायश आहे उळेकर बुवा म्हणजे आज कोण अहो त्यांची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता पुढच्या वेळेला आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात कुठला रे फिलिपाईनचा कुठला तरी देश कुठून आलं बाहेर चाही विमानात जाऊन आलं आमचं आज त्यांची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शार्पेर बिया नाव आम्हाला धंद्याला त्यांनीच लावलेलं आहे आमची पहिली गाडी होती ही साधी गाडी अशी होती झाड हे असं शक्य तुला हे नादाच त्यांनी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितला झोप म्हणा अहो हा लांबरे बोवायला नुसता पांबडे नाही करत गोवा सगळ्या बाकीच्या गोष्टी मग आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी राजा राणीच्या जोडीला हे कसं केलंय हे कसं
मग त्याच्यामुळे मला काहीतरी घेणं गरजेचं आहे. हे गाणं मी गातोय. नका समजू जे भार येडा वाकडा असू दे, दुसऱ्याची कंपेअर करायची नाही, दुसऱ्याची तुलना करायची नाही. बाजूवाल्या चालणार फ्रीज, माझ्याकडे फ्रीज नाही. दुसऱ्या म्हणले एवढी टीव्ही, माझ्याकडे टीव्ही नाही. काय फसायचं नाही, काय असं करायचं नाही. जे येडा वाकडा आहे ना ते आपल्याला शिवाय आहे. 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळं आहेत, 1 मेंदू आहे, 2 किडनी आहेत, 1 हार्ट आहे, हृदय आहे, लिव्हर आहे, पद्धतशीर सगळं आहे. जे खातं चिरतंय, सकाळी रात्री झोपला की सकाळी उठतो टायमावर. अरे ह्याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय देईल? 3-3 तास 4-4 तास तुम्ही खुर्चीवर बसलेले आहेत. अहो ही शेट लोक आहे ज्यांना आजार आहे एवढी बसू शकत नाही. अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची. आणि म्हणून दुसऱ्याची तुलना करायची नाही. जो एका वाकडा आपल्या नशिबात आहे, जो बापसान आपल्याला लगीन लावून गेलेला आहे, 80 वर्षात घेऊन गेलेला आहे, ते तसं ठेवायचं. ना त्या बाईची करायची ना त्या बाप्याची करायची. आयुष्यात हा क्षण यायला नशीब लागतं. नाही तर आता 40-40 वर्ष आहे अजून लग्न झालेलं नाही. काय म्हणतो? नका समजू जे भार सरते शेवटचा धार. नका समजू जे भार सरते शेवटचा धार. हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार. बाजूला एमआयडीसी आहे, उद्योगधंदे आलेले आहेत. उद्योगधंद्याला विरोध नाही, पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग आला. त्या वाडवडिलांना इथे कोय लावली, काळाम लावला, आज हापूस आंबा टॅग मिळालेला आहे. आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही, पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत, आपली जी फळं आहेत, आपली जी फुलं आहेत, आपली जी जमीन आहे त्याला वाईट करणारी, त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको ही सरकार आमच्या विनवणी. एमआयडीसीला विरोध नाही, पण रसायन केमिकल या लोटात गेल्यानंतर अर्धा तास त्या इस्टेटनं नाच दाबून राहिला आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील? हे निसर्ग आमचा सोन्यासारखा हा कोकण एक दिवस बर्बाद होईल. आपण विरोध नाही केला. एमआयडीसीला विरोध नाही, घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आमचा विरोध आहे. ह्या एमआयडीसीने ह्या रसायनाने, अरे एमआयडीसीने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या एमआयडीसीने या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या समोर रसिक होते, आयोजक आहेत, त्याने सांगितलं असेल की 4 गाणी बारीक निघाली की 4 गाणी समाज प्रमाणाचे आहेत. ज्यांना कोणाला मुलींनो तुम्हाला कोणाला नाचायचं असेल तर ते नाचायला या, आरती करूया. पण पायात चप्पल नको, चप्पल शिवाय. प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम आणि काही मंडळी ठीक आहे असेल प्रभाकर बुवा या शाहीर सुनील गेलं, सुनील बुवा आपलं गेलं, जराजीवर गेलं, आमचं जराजीवर गेलं. या हे लावा या टोपीमध्ये असं घ्या आणि
विठ्ठलच्या बाप्पाला ओवाळू आरती, नटेश्वराला ओवाळू आरती, जागेवरला ओवाळू आरती, रसिकण्याला ओवाळू आरती, कलगीच्या गुरूला ओवाळू आरती, चुरेच्या गुरूला ओवाळू आरती, भद्राबाई याने आम्हाला जी काही संधी दिली आणि व्हिडिओकडे आम्ही सेवा केली दोन्ही शाळेने तर ती काय चूक झाली असेल तर पदरात काढून घ्या, पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा आणि झाली सेवा गोड मानून घ्या. बारे थांबवतोय. बोल श्री गणपती गजानन